कोगी काय म्हणते हे बघा. आमच्या संत्र्याचा बगीचा, खेड्यातलं वातावरण, सुंदरता. तू हा बोला. नमस्कार. आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलो आहे अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्यातल्या चिंचोली गवडी ह्या गावामध्ये. चिंचोली गवडी हे गाव तसं संत्र्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही बघू शकता आजूबाजूला संत्र्याचा खूप मोठा बगीचा आहे. तिथं खूप बगीचा आहेत संत्र्याचे. आणि हे संत्रा आता हा संत्रा देश विदेशात जातो आहे. आज जे आहे आज आमच्या भाजीचं लग्न आहे. त्याच्यामुळे आज आम्ही लग्नानिमित्त इथं आलेलो आहे. आणि तिला पण शेतकऱ्याच्याच मुलाला दिलेला आहे. तर बघा किती चांगला योगायोग आलेला आहे. शेतकऱ्याची मुलगी शेतकऱ्याच्या मुलाला भेटलेली आहे. आजकालचे मुलं मुली नुसतं आम्हाला मुंबई पुण्यातलाच मुलगा पाहिजे म्हणते. त्याचा 2 BHK 1 BHK फ्लॅट पाहिजे म्हणते. पण त्यांना हे माहीत नाही की जे वातावरण जी मजा ह्या ग्रामीण भारतामध्ये आहे ती मुंबई पुण्यामध्ये अजिबात नाही. कारण ज्या जिथं मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत त्या फक्त एक सेंट्रल जेलसारख्या आहेत. आपल्या मुलांना पोषक वातावरण मिळत नाही, चांगलं ताजं हवामान, ताजं जेवण मिळत नाही, भाजीपाला मिळत नाही. तर हे सगळं आपल्याला फक्त ग्रामीण भारतातच मिळू शकते. आणि जर सर्वांनी असा विचार केला का आज आपण शेतीकडे लक्ष देऊया, शेतीमध्ये वावर आहे तर पावर आहे असं म्हणतात ना. तर शेती असती, शेती आहे तर आज माणूस आहे. तुम्ही करोडो रुपये पण कमवून पैसे खाऊ शकत नाही. शेवटी तुम्हाला अनाजच खावं लागेल. शेतातलं शेतात पिकून जे आज जमीनचा ऱ्हास होत आहे. जिकडे तिकडे बघा तुम्ही सिमेंटचं जंगल हे होत आहे. पण आज जर आपण आज निसर्गाला वाचवलं, शेतीला वाचवलं तर पुढच्या पिढीचं सुद्धा जीवन खूप सुखमय होईल. आणि आपला भारत देश हा सुख आणि समृद्ध होईल. गांधीजी उगाचच म्हणत होते खेळाकडे चला म्हणून. आपण खेळाकडे वळलं पाहिजे. आपल्या मुलामुलींना खेळाबद्दल माहिती दिली पाहिजे. शहराचं आकर्षण कमी करायला पाहिजे. शहर बकाल होत आहे आणि खेडेगाव सुखी होत आहे. जे आज खेड्यामध्ये आहे ते शहरामध्ये कधीच होत नाही. इथं पोषक वातावरण, ताजी हवा पाणी हे तुमचं आयुष्य 10 वर्षानं वाढवते. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि मुलामुलींचं लग्न हे शेतकऱ्यांच्या पोराशीच करायला पाहिजे. हा बघा शेतकऱ्याचा मुलगा. सांग तू. हां.